नमस्कार मंडळी, माझं नाव आर्यन जगताप. स्वागत है तुमचं माझ्या नवीन वीडियो में। तो आज का ब्लॉग हम जा रहे हैं दोनों घूमने जा रहे हैं। मतलब घूमने का प्लान नहीं था, पर अचानक से तो सोच लिया चलो घूमने ही जाते हैं। घर पे बहुत गर्मी होती है इसलिए जा रहे घूमने। घर पे बहुत गर्मी है, तो अभी हम फिलहाल गाड़ी पे, इसके लिए अभी जिधर हम रुकेंगे ना डायरेक्ट उधर ही ब्लॉग कंटिन्यू करते हैं। क्योंकि गाड़ी पे क्या होता है पता है क्या, वो हवा का आवाज़ बहुत आता है, फिर वो ब्लॉग सुनने में भी मज़ा नहीं आएगा। तो अभी जिधर हम गाड़ी स्टॉप करेंगे उधर ब्लॉग कंटिन्यू करते हैं। तर मित्रांनो, आम्ही आलेले इकडे पाणीपुरी खायला। दोस्तों, हम पाणीपुरी खाने आए थे, पर ये बॉय तर सीन असा झाला की इकडे पब्लिक खूपच जास्त होती आणि पब्लिक समोर भाई ब्लॉग काढायला अजून मी एवढा ताकदवान झालो नाही आहे। ताकदवान बलवान नाही झालो मी अजून, कॅपेबल नाही झालो, इतका मी शक्तिशाली नाही बनलो अजून। तर हळूहळू ती शक्ती माझ्यात प्राप्त होईल थोड्या दिवसांनी। पण भाई विवास तो कसं ऍक्सिडेंट 300 पेजेस का ऐसे लिखो भाई वेदांत अग्रवाल। तर आता मेन विषय असा झालाय की आता ऍक्सिडेंट जरी झाला तरी 300 पेजेसचा ऐसे सोबत घेऊनच फिरा आणि सोबत 15 दिवसात सोशल वर्क करायला रेडी राहा। आणि डॉक्टर एक पकडून ठेवा, म्हणजे काउन्सिलिंग साठी। नाही देतील पोलीसवालेच। ते पोलीसवाले देऊन टाकते, त्याचं काही टेन्शन नका घेऊ। तुमच्याकडे पैसा असेल तुमच्याकडे सगळं भेटेल तुम्हाला, फक्त तुमचा पप्पा अमीर पाहिजे आणि बिल्डर पाहिजे। बिल्डर पाहिजे। गाडी नॅनो बिनो नाही चालणार, डायरेक्ट चांगली पाहिजे, पॉर्श पाहिजे, पॉर्श गाडी पॉर्श पाहिजे किंवा लॅम्बोर्गिनी पण चालेल, लॅम्बोर्गिनी पण चालेल, पण तुमचा बजेट पण तेवढाच पाहिजे, नाही तर कमी बजेट असेल तर मग ते चालणार नाही। हो, आता सध्या फुल चर्चेत सर्वीकडे फक्त वेदांत अग्रवालच आहे। अग्रवाल शिवाय इकडे दुसरी काहीच गोष्ट होत नाहीये ना। आता आम्ही चाललेत अनुरागला, गाजर घ्यायचे होते मार्केटला जाऊन, तर आता तिकडेच चाललेत गाजर घ्यायला। आणि आम्ही पण आता 2 दिवसात, 2 नाही उद्यापासून 300 पेजेसचे ऐसे डिक्कीतच घेऊन फिरणार आहेत। म्हणजे एमर्जन्सी झाल्यावर आम्हाला पोलीस स्टेशनपर्यंत जायची गरज नाही, तिथल्या तिथे आम्ही तो ऐसे देऊन टाकू आणि मोकळं होऊन जाऊ। ऐसे कोणतं पण होऊ शकतो, तुम्हाला प्रॅक्टिस करायला घरी। ऐसे मराठीत नाही चालणार, इंग्लिशमध्येच लिहायचं आहे। तुम्ही बिल्डरचे पोरं आहे। मग जरा स्टँडर्ड मेंटेन वाटला पाहिजे की नाही, तर तुम्ही मराठीत लिहितील तर ते कसं ते तेवढा इफेक्ट नाही पडणार त्याच्यावर, तेवढा जसा पाहिजे। तर घे ना गाडी तिकडे, गाजरच घ्यायचेत ना का अजून काय दुसरं घ्यायचंय? नो गाजर घे ना, मग इथं भेटतात ना ते आतमध्ये चांगले भेटतात। मित्रांनो, अनुराग आला इकडे गाजर घेऊन, आम्ही गाजर घेण्यासाठीच आलेले। तर आम्ही पण आता आमच्या घरच्या साईडला रवाना होत चाललेत। आणि सांगण्याचा मुद्दा हेच की लवकरात लवकर ज्याचे 2 बळी गेलेत, ज्यांचे जीव गेलेत त्या अग्रवालच्या ह्याच्यात, त्यांना लवकर न्याय मिळाला पाहिजे। बरोबर, जस्टिस भेटला पाहिजे त्या दोघांना, जस्टिस तर भेटलाच पाहिजे त्यांच्या फॅमिलीला। कारण ज्याच्या घरचं जाते त्याला समजते। आणि मेन म्हणजे मुद्दा काय, त्यांनी एवढा ऍक्सिडेंट केला आणि त्यांनी त्याचा रॅप सॉन्ग बनवलेला ऍक्सिडेंटचा। काय मजाक करतो? अरे इंस्टावर बघ ना भाई, तो वेदांत अग्रवाल आहे। नाही तो दुसरा पण नाही, तो वेदांत अग्रवाल आहे तो, तेच ना ते हिंदी मध्ये रॅप केलंय। तो वेदांत अग्रवालच आहे, तो मोठे केसवाला, कर्ली केसवाला, तो कर्लीच आहे तो। भाई मला रील पाठव बरं। पाठवतो। मेन म्हणजे इतका कॉन्फिडन्स नक्की येतो कुठून त्यांना, म्हणजे एवढे ऍक्सिडेंट करतात आणि रील पण टाकले वरतून। हे चुकीचं आहे। मग तर पुण्याचे पोलीस काय करतात, ऍक्शन का नाही घेत? ऍक्शन घेतलीच पाहिजे लवकरात लवकर त्यांनी पण। आणि त्याला मेन म्हणजे सपोर्ट त्याच्या पप्पांचा आहे, त्याचा पप्पा पैसे टाकतो म्हणून ते पोलीस पण काय बोलत नाही, डायरेक्ट रील टाकले हिंदीमध्ये, गाणं बिणं बोलतो, 30 सेकंदाचीच व्हिडिओ आहे बस। हे चुकीचं आहे मग, ते खरंच चुकीचं आहे। पण अमीर वाटत नाही तो, ज्या प्रकारे त्यांनी ते रॅप मध्ये जी भाषा यूज केले ना त्यांनी। अरे ओलावाला छपरी आम्हा छपरी, असेच लोक ऍक्सिडेंट करतात। असेच लोक ऍक्सिडेंटचं कारण बनतात। तुम्ही रेडी राहा, तरी पण तुमचा ऍक्सिडेंट झाला तर 300 पेजेसचा एसे रेडी ठेवा।
ऐसे ऐसे लिहिणं गरजेचं आहे आता. आणि इंग्लिश मध्ये लिहा ते पण. आणि इंग्लिशमध्ये लिहा, तुम्हाला जसं बोललं ना. आणि डॉक्टर विक्टर तर ते काय ते वेळेवर पण भेटून जाईल आपल्याला, हो. त्याचं काय टेन्शन नाही. आणि गाडी चांगली पाहिजे, जर तुम्ही ठोकते तुम्ही पण वाचले पाहिजे गाडीमध्ये. हा ते आहे मेन. हा. नाही तर कोणती अटर पटर घेतील मग तुम्ही आणि त्यात चालले, तुमचाच कार्यक्रम व्हायचा. तुम्ही चाललं वॅगनर घेऊन, तर तुम्ही ठोकते, तुम्ही स्वतः मरते. हा, तुमचाच कार्यक्रम होऊन मग जायचा. ऐसे कोण लिहेल पप्पा? ऐसे कोण लिखणार मग. आणि तो एक मोठा सीन आहे. आप जा रहे थे किधर, तो आप सीधा प्रभु के पास पहुंच गए. हा, तर गाडी घेऊन जाते पॉर्श किंवा लेम्बोर्गिनी किंवा अशा BMW ची टॉप क्लास. हा, टॉप क्लास गाड्या घेऊन जा हा. असं आमचं म्हणणं आहे सध्याला तरी. आणि मित्रांनो, आपले आता 1K व्हायला ना खूपच म्हणजे आपण जवळ, टप्पा आपला खूप जवळ आलाय. तर तुमचा सपोर्ट असू द्या. 1K आपण एकदम लवकरात लवकर करू. आणि आमचे पुढचे प्लॅन खूप एकदम वेगळे आहेत. ते पुढचे ब्लॉग ते एवढे अजून इंटरेस्टिंग असतील की तुम्ही ते विचार नाही करू शकत. तर आपले पटापट तुम्ही 1K आधी करून घ्या, त्याच्यानंतर बाकीचं आपण काय आहे ते बघू. आता आय थिंक फक्त 200-300 बाकी आहेत बस, मग आपले 1K जो होतात. लोग भी नए व्यूवर्स है उनको खास करके वो सब्सक्राइब करो. आने वाले साल में बहुत कुछ आने वाला है, नया कुछ आने वाला है. साल में भी आने वाला है और बहुत महीने में भी कुछ, आने हाँ वाला है. महीने में भी आने वाला है. 1K कंप्लीट कर दो, हम पूरी कायनात मतलब बदल भाई देंगे, सब बदल देंगे. सब जो अभी तक किसने किया नहीं ना, वो हम लोग करेंगे. वो सब करने वाले हैं. सिर्फ मेरा चैनल थोड़ा ग्रो होने दो. मैंने पूरा प्लान करके रखा है मैं क्या करने वाला हूँ क्या नहीं. बस थोड़े सब्सक्राइबर और बढ़ने मांगते हैं अपने के लिए, फिर और मजा आएगा. गाइस आप लोग हो इसलिए हम लोग है, नहीं तो आपके सिवा हम कुछ नहीं है. कुछ नहीं है आपके सिवाय, कुछ नहीं. नो, आप है इसके लिए हम लोग हैं. आपकी प्यार की बहुत बहुत जरूरत है अभी इस वीडियो में. आपकी प्यार सब्सक्राइब की, करो, आपकी आप दुआ लाइक करो, की, शेयर करो, शेयर भी करो, सब करो. सब करो. जितना करोगे उतना हमारे लिए अच्छा रहेगा. भी आए हैं अपने अपने घर, और फिलहाल ये व्लॉग में इधर ही एंड करता हूँ. मतलब अभी हमारा टारगेट है कि 50 व्लॉग्स हमको कंप्लीट करने के हैं, तो हम उसके पीछे लगे. पानी की बोतल काट. तो 50 व्लॉग्स के बाद मतलब थोड़ा चैनल का ग्रोथ भी हो जाएगा और सब्सक्राइबर भी बढ़ जाएंगे, और हमको आगे नए वीडियो डालने के लिए और मतलब हम मोटिवेट हो जाएंगे. तो ऐसे ही जारी रहिए और हमारे ब्लॉग्स देखते रहिए. सब्सक्राइब करना मत भूलिएगा चैनल को, ऐसे नहीं, और शेयर भी करो. तो अब के लिए ये फिलहाल मैं ब्लॉग इधर ही एंड करता हूँ. आगे अच्छे और वीडियो आएंगे. मैं भी अभी बिगिनर ही हूँ, इसके लिए मेरे को समझ नहीं आता कि एग्जैक्ट क्या करने का क्या नहीं, पर स्टे ट्यून, सब अच्छा होएगा. आपका सपोर्ट चाहिए सिर्फ. ए ऊपर आओ. तो चलो बाय.